राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पणाला लागली होती। आपण एकंदरीत पाहिलं तर आपण आता सध्या ईश्वरपूर या ठिकाणी असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावरती आहोत। या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी या स्ट्रॉंग रूम आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मुंबई पोलीस असतील आणि RPF पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी 24 तास काडापारा ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या दिग्गजांनी या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या। तर दुसरीकडे जयंत पाटील हे स्वतः एकटेच या निवडणुकीच्या मैदानाच्या रिंगणामध्ये उभे होते। या ठिकाणी जयंत पाटील यांच्या पॅनलमधून आनंदराव मलगुडे दादा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते, तर भाजपकडून या ठिकाणी विश्वनाथ डांगे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते। एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं आणि चुरशीची आणि प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक या ठिकाणी झाली होती। एकंदरीत पाहिलं तर येणाऱ्या 21 तारखेला या संपूर्ण उरण ईश्वरपूरकरांनी जो काय निकाल दिलेला आहे तो पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। पण सध्या या ठिकाणी 21 तारखेपर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, उमेदवार असतील आणि पोलीस या ठिकाणी 24 तास खडापारा आणि चोख बंदोबस्त देऊन या ठिकाणी बसलेले आहेत। रात्रंदिवस या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्याकडून या ठिकाणी पहारा देण्यात येतोय, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये। आणि त्याचबरोबर महसूल प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल आणि जिल्हा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून या ठिकाणी CCTV सुद्धा नागरिकांच्यासाठी खालच्या मजल्यावरती पाहण्यासाठी ठेवण्यात आलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर येणाऱ्या 21 तारखेला उरण ईश्वरपूरची जनता कोणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या निवडणुकीकडे सांगली जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।